हे शेषाधीश्वरा, हे गवळलेला, हे नारायणा, आपल्याला त्या नारळाचा शतशत प्रणाम आशीर्वाद. माते, तुलाही या नारळाचा शतशत प्रणाम. नारायण नारायण. यावे यावे नारद. तुमचे या शिरसागरी स्वागत आहे. आज येथे आचार्य देण्याचे प्रयोजन सारं काही ठीक आहे ना? नारायण नारायण. प्रयोजन तर आहे, परंतु प्रभू त्या महादेवाच्या वराने तो कामातून आपल्यावरच तारच गेला आहे. म्हणजे माझी शंका खरी ठरली तर बोला मुलगा. हो, त्याला हे तुमचे वैंद जिंकून त्याला या ब्रह्मांडात अजिंक्य व्हायचं आहे. नारायण नारायण. अयम निज परिवेशी गणना लघु चेत साम उदार चरितानातून वसुधैव कुटुंबकम. अहो मुनिवर्य, ज्यांना या सृष्टीची या विश्वाची काळजी असते त्यांना हे विश्व म्हणजे आपला परिवार वाटतो. परंतु हे असुरांना मान्य नसते. हे असुर लालसा आणि हव्याचा पोटी माझं माझं करून आपल्या देवतांना त्रास देणं यातच त्यांना आनंद वाटतो. परंतु मुनिवर्य, तुम्ही निर्धास्त राहा. खोड कशी मोडायची हे मी चांगलेच जाणतो. नारायण नारायण. परंतु प्रभू सावध राहा म्हटलं. तुम्ही तुमच्या प्रती मला काळजी वाटली म्हणून इथपर्यंत आलो. नारायण नारायण. येतो मी. मुनिवर्य, मी वाचा तुम्ही सर्व देवादेवांना कळवा. जसे आज्ञा करू. नारायण नारायण. मानवा मानवा या देहा कारणी काय पुण्य केले सांग धर्माने काळाची काळे दोन्ही नारायणी वाणी पंढरीच्या भावनानी कोणाचे नाही कोणी. चुकले नाही कोणालाही ओघटी वणी. मानवा या देहाने काय पुण्य केले सांग धर्माने काळाची काळे दोन्ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचे नाही कोणी. चुकले नाही कोणाला कोणती नाही. मानवा मानवा या देवा कारणी काय पुण्य केले सांग धर्माने. मानवा मानवा या देवा कारणी
शेवटी सापडला सर. अरे तुला शोधण्यासाठी आपली वैकुंठ नगरी पाहती होती आणि तू इथे लपून बसलास होय. अरे हे काम अरे हे माझे विश्रांतीचे स्थान आहे आणि तू माझा अतिथी आहेस आणि अतिथीचे आदर तितके करणे हे माझे कर्तव्य आहे. घाबरू नको आणि तू देखील माझा वंश आहेस. जर माझ्याशी हात जोडण्याचा प्रयत्न केला असतो. अरे माझा महापराक्रमी पुत्राला तुम्ही देव देवतांनी एक नीट युद्ध केलं. माझ्या पुत्राला तुम्ही वध आहे आणि माझी माता वृंदा हिला तिच्या तुम्ही स्त्री म्हटलेली आहे आणि तू म्हणतोस ही तुझी माझं नातं आहे. हे कदापि शक्य होणार नाही. यदा यदा हि धर्म ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदा स्थिरं परित्राणाय साधना विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अरे कामासुरा या धर्तीवर अनंतात वाढ होते तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन या पृथ्वीचे रक्षण करतो. रक्षण अरे रक्षण आता तुझं रक्षण कोण करणार. कोण येणार तुझ्या सहाय्यासाठी. विनाश काले अरे कामासुरा तुझे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही कारण इच्छा असून चालत नाही. त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. नीती आणि अनिती विष्णू आज ऐके भस्म वाटायला कुठे गेली होती तिची नीती. अरे समुद्र मंथनाच्या वेळी होळी रूप धारण केलं होतं तेव्हा सर्वांना मोहित करून शेवटी तू महादेवांनाही मोहित केलास आणि तेच माझं पहिलं अस्तित्व या भूतलावर. पण अरे विष्णू माझ्या आईच्या सोड्यासाठी तुम्हालाही सर्व देव देवतांना छान बनवून फळ घेऊन या ब्रह्मांडाचा स्वामित्व मिळवताय मला आणि ते सुद्धा माझ्या आशीर्वादानं. अरे कामासुरा तुझ्या पित्याला मी जीवन द्यायला दिले असते. त्याने अनंती अत्याचार करून या पृथ्वीला आणि अनेक सजीवांना त्रास देऊन हैराण केले होते. त्याची माझी बहीण पार्वती याच्यावर वास्तवाने नजर गेली होती म्हणून माझ्या सहाय्यासाठी मी तुझ्या वाटेचे शिल्लक भंग केले. समजलं. आणि या पृथ्वीच्या रक्षणासाठी मला तुझं शिरच्छेद करावंच लागणार. होईल मला तयार. अरे तुझ्या अंगाची मत असेल तर ती का घेणार कर. सृष्टीचा रक्षण करतात आणि स्वतःच्या जीवाचे रक्षण करता नाही आले
विष्णू, अरे मी कामातूर आहे, कामातूर. ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. आणि एकदा का कामातूर झाला मग त्याला ना भय राहत नाही ना चिंता. कामातूरम ना भय ना चिंता. विष्णू वैकुंठ पुत्र काढीत केली. आता ब्रह्मदेवाला सत्य डोळेच्या काढीत केला म्हणजे मी सारा विश्वास मिळवला. ब्रह्मदेव सांभाळा तुमचा तो सत्य हा कामातून जायचं तुमच्यावर चाल करून जाईल. इंद्रदेव, या स्वर्गाचा राजा मी इंद्रदेव. त्या महादेवानी ज्या इंद्राचा वध केला आणि या स्वर्गावर संकट टळले तेव्हापासून हे इंद्रपद मला मिळाले. तेव्हापासून या इंद्राचा सर्वसुखाचा अनुभव घेत आहे आणि हे इंद्रपद उपभोगीत आहे. इंद्रदेव आपल्याला या नारदाचा शतशत प्रणाम. इंद्रदेव आपले मुखाप्रमाण सांगत आहे की आपण फारच आनंदित आहात. का नाही मुली त्या जालिंदराच्या वधामुळे या त्रैलोक्याचा राजा झालोय. नारायण नारायण. परंतु इंद्रदेव ते तुमचे इंद्रपद क्षण
मम्मी खानदानाचे मला वाटते नारायण! नारायण काय तू बोलत आपण नारायण नारायण इंद्रदेव अहो कामात महादेवाच्या गुणामुळे तो कामातून आपल्या इंद्रापुर चालून येत आहे कामातून कोण आहे या कामातून नारायण नारायण अहो माझा उंदेचा पुत्र आणि बरं का तो विष्णूचा वंश आहे नारायण नारायण नारपुरी मी देवाचा राजा आहे त्या देवाचे वज्र कोणाही शत्रूचा क्षणार्धात नाश करू शकतो नारायण नारायण परंतु इंद्रदेव सावध म्हटलं नाहीतर गर्वाचे घर खाली व्हायला नको नारायण 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 काय तर म्हणे गर्वाचे घर खाली व्हायला नको हा इंद्रदेव देवाचा राजा आहे त्या देवांचे पराक्रम तुला माहित नाही नारायण नारायण इंद्रदेव येतो म्हटलं मी नारायण नारायण तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला प्रत्येक वेळी तिथे हे सिंहासन वाचवण्यासाठी कोणाचे सहाय्य घ्यावेच लागते. कामधुरा हा इंद्र कश्यप ऋषी आणि आदित्यनाथ यांचा पुत्र आहे. ज्या ऋषीने ही सृष्टी ब्रह्मांड सृष्टी निर्माण करण्यात ब्रह्मदेवाला मोलाचे सहाय्य केले होते. ही सृष्टी तुझ्या दुष्ट राक्षसाच्या हाती देऊन मला मातीवर करायची नाही. इंद्रा, अरे तुझ्या जर अंगात हिंमत असेल तर मुखाच्या पाण्यावर लावू नकोस. तुझे हे इंद्रवर मिळवण्यापासून आज मला कोणीच रोखू शकणार नाही. त्यामुळे तुझ्या अंगात हिंमत असेल तर काय माझी दोन हात. कामधुरा तुझे हे इंद्रवर मिळवायचे स्वप्न भंग करण्यासाठी माझे वचनात पुरे आहे. ओ इंद्रदेवा,
बघूया कोण येतं ते. गाडींना पराजय करून इंद्रपद काबिज केलं. आता आता तो कवटी विष्णू ज्यानं माझ्या माझ्या सिंह को भंग केलं. त्या कवटी विष्णूला त्याचं ते वैकुंठ काबिज